चला अर्धा तास चर्चा क्रमांक 5 श्री महेश लांगे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी झालं ना तर आज या अर्धा तास चर्चेच्या झालं माध्यमातून ना. ओगले साहेब, मंत्री महोदय, मी काही आपल्याला जास्त प्रश्न विचारणार नाही किंवा हा प्रश्न जो आज मी मांडलाय पावणा जलवाहिनीचा माझ्या शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुढे गेलो बंद तुम्हाला काय मंत्री बंद महोदयाची पाईपलाईनचा. अध्यक्ष महोदय, उद्या या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी या संदर्भात बैठक लावलेली आहे. मंत्री महोदय, आपल्या सगळ्यांना उशीर होतोय, मला हे सगळं मान्य आहे, पण अध्यक्ष महोदय, काही शहराच्या दृष्टीनं हा माझ्या फार महत्त्वाचा विषय आहे, गांभीर्याचा आहे. आता मी जी अर्धा तास चर्चा विचारली त्याच्यामध्ये काही टेक्निकल पॉईंट विचारले होते, उशीर होण्यासंदर्भातली कारणं विचारली होती, त्याच्यावर झालेला खर्च विचारला होता, तो लेट का झाला याच्या संदर्भातला विचारलं. आता मला त्याच्यामध्ये जायचं नाही अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, याच्यामध्ये न जाता मागच्या ज्या दिवसापासनं परत याची बंदी, याच्यावरची जी काही बंदी होती ती बंदी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरची जी काही स्थगिती होती उठवल्यानंतर आमच्या शहराच्या लोकांची काय मागणी आहे हे या आज सभागृहाच्या पुढे मांडतो. मी काय जास्त प्रश्न पण नाही, मला असं वाटत नाही की या प्रश्नाचं म्हणजे उद्या तर आमचं त्याच्यावर निरसन होईल, त्याचे उत्तर मिळतील. अध्यक्ष महोदय, माझं शहर पिंपरी चिंचवड शहर भारताच्या या नकाशामध्ये शहराच्या भविष्यासाठी म्हणजे अत्यंत जलद गतीने वाढणार आणि माझ्या शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पावणा बंद जलवाहिनीचा प्रकल्प, त्यासाठी मी अर्धा तास चर्चा लावली. पण आता मी फक्त माझे मुद्दे उद्याच्या मिटिंगसाठी लोकांनी त्याला सहानुभूतीनं पाहावं म्हणून मी आपल्यासमोर. अध्यक्ष महोदय, सर्वात शहर जलद गतीने वाढते माझं शहर, औद्योगिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणून ओळखलं जाते माझं शहर. अध्यक्ष महोदय, लोकसंख्या झपाट्याने वाढते. या शहरामध्ये जी लोकसंख्या आहे ती फक्त भूमिपुत्रांची नाही. अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्राला त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो, माझ्या शहरामध्ये या भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातली लोक या माझ्या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक गावातली सर्व समाजाची लोक या ठिकाणी राहतात, विशेषतः पुणे जिल्ह्यातली. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक गावातली या शहरामध्ये माझ्या शहरामध्ये लोक राहतात, उद्योगासाठी राहतात, कामासाठी राहतात, मुलांच्या भविष्यासाठी राहतात, वेगवेगळ्या त्यांच्या स्वप्नांसाठी या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मावळ तालुक्यातली सुद्धा लोक राहतात, जिथनं ही पावणा जलवाहिनी येणार आहे. अध्यक्ष महोदय, त्या तालुक्यातील लोक सुद्धा आमच्या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, मला या मागं सांगण्याचा दृष्टिकोन माझा फार एकदम भावनिक आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मला कुठलंही राजकारण करायचं नाही. हा विषय माझ्यासाठी राजकीय होऊच शकत नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला, पिंपरी चिंचवड शहरातल्या महानगरपालिकेतल्या प्रत्येक पक्षाचा नगरसेवक असतील, प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी असेल, याच्यासाठी हा विषय राजकीय होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय आमच्यासाठी भावनिक आहे. हा विषय आमच्यासाठी, आमच्या शहरातल्या लोकांच्यासाठी, पुढल्या पिढीसाठी, भविष्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्रामुख्याने मी काही गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख करेल. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प अनेक प्रश्न आहे. हा प्रकल्प उशीर होण्यामागची काय कारणं असतील त्याच्यात मला जायचं नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्या मागं जे स्थानिक मावळमधल्या स्थानिक भूमिपुत्रांचा जो काही विषय आहे त्या संदर्भामध्ये मी काही आव्हान या निमित्तानं करणार आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प तर करणं गरजेचंच आहे. अध्यक्ष महोदय, फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प ज्यावेळेस मंजूर झाला तो 2006ला झाला. त्याच्यानंतर 2008ला याची वर्क ऑर्डर निघाली. 2011ला एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्या ठिकाणी काही शेतकरी आमचे शहीद झाले, काही शेतकरी जखमी झाले. त्यांच्यामुळं म्हणजे त्यावेळेस ह्या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. अध्यक्ष महोदय, आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याचं, कुठल्याही भूमिपत्रातल्या मावळातल्या कुठल्याही शेतकऱ्याचं भूमिपुत्राचं आम्हाला त्यांचं हक्काचं पाणी बिलकुल नको आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आणि कुठलंही आंदोलन होऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कसलाही आमच्यामुळं पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकप्रतिनिधीमुळं कुठल्याही प्रकारचं असं संकट त्या मावळमधल्या शेतकऱ्यांना येऊ नये ज्याच्यामुळे त्यांचं आर्थिक म्हणजे
त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं नुकसान होईल असं आम्हाला कुठलंही काम त्या ठिकाणी करायचं नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही फार प्रामाणिक या संदर्भामध्ये माझी भूमिका या ठिकाणी मांडतो. आम्ही एकटा या ठिकाणी बोलतो याचा अर्थ मी महेश लांडगेचा नाही, पूर्ण शहर म्हणून हा विषय मी या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, या मूळ प्रक्रिया ज्यावेळेस त्याची चालू झाली त्यावेळेस टेंडरची कॉस्ट होती 311 कोटी रुपये. आज आम्हाला हा पवना जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण करायचा झाला तर कमीत कमी 1100 कोटी रुपये सर आम्हाला या ठिकाणी लागणार आहे. अध्यक्ष महोदय, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना आम्हाला याच्यामध्ये त्या दृष्टीनं काम करावं लागेल. जितका लेट होईल तितकी याची कॉस्ट वाढेल आणि कॉस्ट वाढणं हा एक वेगळा मार्ग आहे, वेगळा प्रश्न आहे. पण अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच सांगितलं की प्रश्न याच्यावर मी घेणार एकच प्रश्न विचारणार शेवटला, तो पण ताईंना मी म्हणजे एकदम ह्याच्या, कारण उद्या मीटिंग त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली. पण मी आज जे बोलतोय ना, हा अर्धा तास चर्चा मी कदाचित मी आज घेतली पण नसते अध्यक्ष महोदय. पण मागच्या 2-4 दिवसापासून काही आंदोलनं होत आहेत. स्थानिक भूमिपुत्रांची होतात ते, त्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची होते ते. त्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलतो. अध्यक्ष महोदय, याच्या फार मागण्या आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागण्या आहेत की नदीवर बंधारे झाले पाहिजेत, सिंचनाचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे, नदीत पर्यावरण विरहित प्रवाह कायम राहिला पाहिजे, प्रभावित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मार्च ते मेच्या दरम्यान नदी पर्यावरणित प्रवाहासाठी पाणी सोडण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. असे एक ना अनेक विषय स्थानिक शेतकऱ्यांचे आहेत. याच्यापेक्षाही जास्त प्रश्न असू शकतात, याच्यापेक्षाही त्यांच्या अधिक मागण्या असू शकतात. त्या सुद्धा मान्य करण्याची जबाबदारी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या निमित्तानं घेतो. अध्यक्ष महोदय, उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर या संदर्भामध्ये आपली पूर्ण त्या ठिकाणी चर्चा होईल. तिथले लोकप्रतिनिधी असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, आमच्या शहरातले सगळे लोकप्रतिनिधी असतील, महापौर असतील, सगळे नगरपालिकेचे पदाधिकारी असतील, आमच्या शहरातले सगळे लोकसभेचे विधानसभेचे प्रतिनिधी असतील, त्यांच्या समोर चर्चा होईल. अध्यक्ष महोदय, मी या संदर्भामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडतो. मला काय जास्त बोलायचं, पण हा फार महत्वाचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या शहराने ज्या ठिकाणी आम्ही पाणी घेतो, पवनेचं पाणी ज्या ठिकाणी आम्ही घेतो, रावेतच्या बंधाऱ्यातनं घेतो. अध्यक्ष महोदय, फार गंभीर बाब आहे. अध्यक्ष महोदय, फार गंभीर बाब आहे. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, जो पाणी पुरवठा दूषित होतो त्या ठिकाणी आम्ही जो घेतो, त्याच्यावर आम्ही जी प्रक्रिया करतो, अशा अनेक तक्रारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आम्हाला कायम येतात. अध्यक्ष महोदय, गढूळ पाणी येतं, पिण्यासाठी गढूळ पाणी येतं, नळाच्या माध्यमातून येतं, पिण्यासाठी सुद्धा गढूळ पाणी असंख्य. मागच्या वर्षात अनेक त्या ठिकाणी आम्हाला तक्रारी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आल्या. तिथं राहणारा सोसायटीतला धारक असेल, लहान मुलगा असेल, ज्येष्ठ असतील, माझ्या माता माऊली असतील, सगळी लोक असतील, कामगार असतील, या सगळ्यांच्या तक्रारी होत्या. अध्यक्ष महोदय, त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेनं एक कन्सल्टंट त्या ठिकाणी नियुक्त केला व त्याचा सखोल अभ्यास करून रिपोर्ट करण्यासाठी निर्देश महापालिकेच्या माध्यमातून दिला. त्याच्याकडून प्राप्त झालेल्या रिपोर्टच्या शासकीय अभियांत्रिक विद्यालय पुणे COEP यांना त्रयस्थ तपासणीसाठी पाठवण्यात आला. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये BOD, COD, DT तसेच नैसर्गिक तपासणी केली असता त्यामध्ये BOD व COD ची आकडेवारी प्रमाणापेक्षाही खूप जास्त आढळली आहे. त्यामुळे COPने पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाण्याचे ॲडव्हान्स ॲनालिसिस करून घेण्याचे कळवले होते. त्यानुसार ॲडव्हान्स ॲनालिसिस. अध्यक्ष महोदय, अर्धा तास देणार आहे मला तुम्ही. अध्यक्ष महोदय, मी एकटाच बोलणार आहे, कुठेच नाही. शंकर शेठ आहेत, आम्ही सर याच्यामध्ये जर ऐका मंत्री महोदय, हे जर आम्ही नाही मांडलं तर त्या आंदोलनकर्त्यांना पण कळणार नाही की आमची काय भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, त्यानुसार आमच्या म्हणजे COPने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये ॲडव्हान्स ॲनालिसिस भारतातील टॉक्सिक लिंक, दिल्ली, ACJS बँगलोर आणि नुओ चक्र MRA युनिव्हर्सिटी चेन्नई अशा 3 नामांकित लॅबमधनं आधुनिक पद्धतीनं आमच्या या पाण्याची टेस्टिंग केली. अध्यक्ष महोदय, पवना जलवाहिनीचा आम्ही जे रावेतमधनं उतरतो त्याची. अध्यक्ष महोदय, त्यापैकी ज्या संस्था सल्लागारमधून या माध्यमातून आम्ही नुक्रो चक्रा ARM युनिव्हर्सिटी चेन्नई
येथील लॅबमध्ये पिंपरी चिंचवडच्या पाण्याची टेस्टिंग केली असता मिळालेल्या अहवालानुसार अध्यक्ष महोदय पवना नदी, रावेत बंधारा व निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या नियमित बेसिक निकष पीएच TDS आधी समाधानकारक आढळले असले तरी पाण्यात प्लास्टिक मधून येणारी रसायने, औद्योगिक रसायने, कीटकनाशकांचे अंश, PFS, फॉरेवर केमिकल आणि औषधाचे अंश आढळले. पाण्यात कॅफीन आढळले. मोठ्या प्रमाणात सांडपाणी सिवेज नदीत मिसळत असल्याचे संकेत मिळतात. पॅथोलिटिक संबंधित रासायनिक प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्यात प्लास्टिक प्रदूषण वाढत असल्याचे दिसून येते. अध्यक्ष महोदय, याचा शहरातील नागरिकांवर काय परिणाम होतोय हे आता मी पुढे सांगतो अध्यक्ष महोदय. याच्या व्यतिरिक्त काहीच सांगायचं नाही अध्यक्ष महोदय मला. आणि याच्यानंतर मला फक्त आव्हान करायचं आहे अध्यक्ष महोदय. यामुळे काय होतंय अध्यक्ष महोदय, माझ्या शहरातला नागरिक आज आरोग्याच्या दृष्टीने फार संकटात आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी कर्करोगासाठी सारखे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात अध्यक्ष महोदय. थायरॉइड सारखे विकार त्या ठिकाणी होतात अध्यक्ष महोदय. हार्मोनियल अंतर्स्राव प्रणालीचे विकार त्या या पाण्यामुळे होऊ शकतात. वैधत्व व ते प्राप्तीच्या अडचणी निर्माण होऊ शकतात अध्यक्ष महोदय. यकृत व मूत्रपिंडाचे आजार या पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतात अध्यक्ष महोदय. मेंदू व मज्जा संस्थेवरील परिणाम, त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, त्याचबरोबर हृदयविकार व उच्च रक्तदाब, गर्भपातातील बाळाच्या वाढीवर व बालकांच्या विकासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ॲलर्जी आणि अतिसंवेदनशीलता, त्याचबरोबर पचन संस्थेचे विकार, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय प्रतिजैविकांना प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा धोका, असे गंभीर आजार अध्यक्ष महोदय या पाण्यामुळे होऊ शकतात. एकच मिनिटात ताई, संपला विषय माझा, एकच मिनिटात. अध्यक्ष महोदय, हे उत्तर मी देत नाही अध्यक्ष महोदय. उद्या या मीटिंग मध्ये याची व्यवस्थित चर्चा होणार आहे अध्यक्ष महोदय. शंकर शेठ आणि आम्ही या ठिकाणी याच्या करतात बसलो अध्यक्ष महोदय. उद्या जो पवना जलवाहिनीच्या संदर्भातली चर्चा होणार आहे मुख्यमंत्री पदासोबत, त्या संदर्भामध्ये मी हेच सांगण्याचं कारण माझे अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून की शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे आजार मी वाटले अध्यक्ष महोदय, हे त्या पाण्यामुळे निर्माण होणार आहेत अध्यक्ष महोदय आणि होत आहे ते अध्यक्ष महोदय. माझी काय याच्यामध्ये जास्त आपल्याला मागणी नसणार अध्यक्ष महोदय. मी या निमित्तानं मावळच्या सगळ्या जनतेला, शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना कळकळीची विनंती करतो. मी इथं शंकर शेठ आहे, आम्ही सगळेजण हात जोडून पाया पडून विनंती करतो मावळच्या जनतेला अध्यक्ष महोदय की हा विषय गांभीर्याने घ्या, एक भावनिक म्हणून घ्या अध्यक्ष महोदय. याच्यात कुठलंही राजकारण आम्हाला करायचं नाही. ज्या मागण्या, ज्या त्यांचे प्रश्न असतील ते सगळं प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही घाई करणार नाही, आम्ही आग्रह करणार नाही. कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका शेतकऱ्यांनो. जोपर्यंत तुमच्या मनाचं, तुमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत आहे तोपर्यंत हा प्रकल्प चालू होणार नाही याची शाश्वती आम्ही देतो. कुठलंही आंदोलन करू नका ज्याच्यामुळे त्याला वेगळं वळण लागेल आणि त्याला राजकारण कुणीतरी करेल. अध्यक्ष महोदय, माझी त्या भूमिपुत्रांना या माध्यमातून विनंती आहे. शेवट जाता एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय की या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भावना एकच आहे. आम्हाला आमच्या शहराला पाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्हाला शेतकऱ्यांच्या म्हणजे तळतळाट घेऊन किंवा शेतकऱ्यांवर अन्याय करून आम्हाला अजिबात घ्यायचे नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना फक्त एकच प्रश्न. अध्यक्ष महोदय, जी भूमिका आम्ही आज इथं मांडली, मी मांडली असेल किंवा आमच्या सहकाऱ्यांनी मांडली असेल, अध्यक्ष महोदय याच्यातला जो रिपोर्ट मी दिलेला आहे, जो रिपोर्ट पाण्याच्या संदर्भातला आम्ही या 3 एजन्सीकडनं घेतलेला आहे, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हा रिपोर्ट उद्या मांडण्यासाठी याची शहानिशा करून आपण हा रिपोर्ट मागून घेणार का आणि तो त्या ठिकाणी मांडणार का? आमची भावनिक साथ आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, किती मला तर 15 मिनिटं पण नाही दिले अध्यक्ष महोदय, 15 मिनिटं पण नाही दिले अध्यक्ष महोदय. आम्ही काय अध्यक्ष महोदय, अहो तुम्ही टायमिंग बघा, मला 15 मिनिटं स्व दिले का विचार अध्यक्ष महोदय. हा विषय म्हणजे आमच्यासाठी राजकीय असू शकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 2006 पासून आज आम्ही तळमळ करतोय. अगोदर पहिल्या नंबरची लक्ष आपलं अर्धा तास चर्चा शंकर शेट्टी लावली होती मुळशी धरणाची. अध्यक्ष महोदय, पाण्याला पर्याय नाहीये, पाण्याला दुसरा पर्यायच नाहीये. पाणी हे
पिणं लागणारच आहे लोकांना. त्याच्याकरता तेच ते बोलता. आता अहो, उत्तर तेच घ्या तेच त्याचं. पुढे बोलतो अध्यक्ष उत्तर महोदय. घ्या त्याचं, तुम्ही उत्तर मला घ्या. डिस्टर्ब करू नका. मी योग्य ते बोलतो. माझ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घ्या. माझा जो अर्धा तास चर्चा आहे त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. याच्यातलं कुठला उद्रेक झाला नाही पाहिजे, याच्यातलं कुणाची हानी झाली नाही पाहिजे, मनुष्य हानी झाली नाही पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जो रिपोर्ट मी आज आपल्या समोर वाचलाय तो मंत्री महोदयांनी उद्या त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये घेऊन यावा. ते घेऊन येतील का हा माझा प्रश्न आहे. आणि तमाम मावळमधल्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, पाया पडतो त्यांच्या. आमच्या मनात कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचं नाही. जोपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी घेणार नाही, हा शब्द या निमित्ताने देतो. धन्यवाद. मान्य मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महेशदादा लांडगेंनी अतिशय तळमळीने हा प्रश्न मांडला. हा बरोबर आहे, कारण आता शहराची जी लोकसंख्या आहे पिंपरी चिंचवडची ती जवळजवळ 29-30 सालाला 55 लाख होईल आणि शहराला 949 MLDची गरज लागणार आहे. अध्यक्ष महोदय, मुळातच हा प्रोजेक्ट आहे ना, हा 2011ला याची वर्क ऑर्डर झाली होती. तिथे काही दुर्दैवी घटना घडल्या, त्यानंतर आपण स्थगिती दिली. अध्यक्ष महोदय, आता आपण स्थगिती उठवली आहे आणि जसं आता महेशदादांनी सांगितलं की रावेत बंधाऱ्यावरनं जे पाणी घेतो ते अतिशय दूषित पाणी ह्या लोकांना मिळतं, त्यामुळे ती स्थगिती उठवली. आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय की ह्याची किंमत पण वाढली प्रोजेक्टची, म्हणजे ती जवळजवळ आपली 1015 कोटी झाली. तर एकतर दोन गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये शासनाकडनं आपल्याला काय अनुदान ह्या प्रोजेक्टसाठी देता येईल ह्या संबंधीची एक सूचना आहे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, हा प्रोजेक्ट ला जो विरोध होतोय, आत्ता जी काही समजा आंदोलनं होत आहेत, काय होत आहेत, तर त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची जी काय म्हणणं आहे ते सोडवून हा प्रोजेक्ट करणं आपल्याला आत्ता कंपल्सरी आहे अध्यक्ष महोदय, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हे पाणी सगळ्यांना लागणार आहे आणि ह्या पाईपलाईनमधनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे. जे आता दूषित पाणी त्यांनी सांगितलं की पाण्याची ते, कारण हे सगळं उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संबंधीची मीटिंग लावलेली आहे आणि आपण ह्या प्रकल्पाचा महेशदादा, आपण ह्या प्रकल्पाचा पूर्ण अहवाल IIT मुंबईकडनं ऑलरेडी करून घेतलेला आहे. त्यामुळे उद्या CM साहेबांच्या मीटिंगमध्ये तो सगळा अहवाल पण सादर केला जाईल आणि ह्या प्रकल्पासाठी लागणारी रक्कम ही कुठल्या पद्धतीने देता येईल ह्याचासुद्धा उद्याच्या मीटिंगमध्ये विचार होईल आणि त्या संबंधित ज्या कोणा धरणग्रस्तांच्या किंवा तिथल्या संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार पण मुख्यमंत्री साहेब उद्या त्या मीटिंगमध्ये करणार आहेत. आणि हा प्रोजेक्ट लगेचच्या लगेच मार्गी लावण्यासाठी, कारण एकदा जे अनुदान आणि हे झालं पूर्ण अध्यक्ष महोदय, तर 2 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करून देण्याचा आम्ही शब्द पण दिलेला आहे अध्यक्ष महोदय, त्या पद्धतीने हे होईल.